नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। जसं की मागचा ब्लॉग तुम्ही बघितला की आपण निघालो होतो पूर्णा जंक्शनहून मेहता रोड रेल्वे स्टेशनला आणि तिथून आल्यानंतर आपण तिथून आता चाललेलो आहे पुष्करला। बघायला गेलं तर इथं एकमेव जे मंदिर आहे ब्रह्मदेवाचं या ठिकाणी आहे, ते आपण बघण्यासाठी जाणार आहे। आणखीन काय काय तुम्हाला मी सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला जाऊया तिकडे आपण आता। हे बघा मित्रांनो, अखिल भारतीय श्रीमता ब्राह्मण समाज संस्था पुष्कर आणि आपण चाललोय घाटाकडे। आता घाटाकडे निघालेलो आहे आपण। इथं घाट आहे म्हणे, पहिले त्या घाटाकडे जाऊ। चला, गौ घाट ब्रह्मा मंदिर। चला, असे छोटे छोटे रोड, या छोटे छोटे रोडने जायचं आपल्याला। एकदम छोटे छोटे असे राजस्थान मधलं एक पहिलं शहर आहे आपण जे कव्हर करत आहोत, पुष्कराज। आपण आलेले आहेत मुख्य गौ घाट पुष्कराज। मित्रांनो, पुष्कर जे आहे तिथलं हे असा घाट आणि घाटावर हे असं संपूर्ण व्ह्यू। या ठिकाणी बरेच फॉरेनर लोक येतात इथे पुष्करमध्ये। एक त्यांचं आवडतं ठिकाणी म्हणतात फॉरेनच्या लोकांचं पुष्कराज म्हणजे पुष्कर। मित्रांनो, आपण तिथून आता निघालोय आणि आता आणखी इथं बघण्यासारखं काय नाही तुम्हाला सांगत। जसे की कुंड असतात तसंच ही पुष्करमधलं कुंड आहे की म्हणतात या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे। तर आम्ही या ठिकाणी हातपाय तोंड वगैरे धुतले आणि आंघोळ करून आलो होतो आणि खूप थंडी असल्यामुळे पाण्यात काही हात टाका वाटलं नाही। मित्रांनो, हे आहे मार्केट इथलं छोटंसं आणि तिथून चाललो आपण आता श्री मंदिराकडे चाललोय, जे की एकमेव भारतातलं एकमेव ब्रह्माजीचं मंदिर आहे। त्या ठिकाणी निघालेलो आपण। चला मित्रांनो, तुम्हाला सांगितल्यानुसार की या ठिकाणी तुम्हाला म्हटलं की पुष्करला खूप परदेशी पर्यटन येतात। हे पर्यटक आम्हाला या ठिकाणी खूप भेटलेले आहेत, रस्त्याने जाता येतात बऱ्याच ठिकाणी जवळपास 20-25 जण आम्हाला आत्तापर्यंत भेटलेले आहेत। हे समोर तुम्हाला दिसत आहे बघा, हे आहे जगत पिता श्री ब्रह्मा मंदिर पुष्कर। हे एकमेव भारतातील मंदिर आहे। आतमध्ये काय मोबाईल घेऊन जायला जमत नाही, त्यामुळे आपण बाहेरून तुम्हाला मी दाखवतोय। चला जाऊया आतमध्ये आपण दर्शनाला आता। मित्रांनो, आपण ब्रह्माजी यांचं दर्शन वगैरे घेतलंय। आतमध्ये मोबाईल चालत नाही म्हणून तुम्हाला मी बाहेरून दाखवलंय की आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जाऊ शकत नाही। आणि जे आता 51 शक्तिपीठ आहे त्याच्यातलं एक शक्तिपीठाकडे आपण चाललो आहे। चला मित्रांनो, हे आहे सावित्री माताचं शक्तिपीठ। चला जाऊया तिकडं आता। आणि वर जाण्यासाठी बहुतेक रोपवे वगैरे असेल तर मी तुम्हाला दाखवेल, चालू वगैरे असेल किंवा नाही तर मग आपण अन्यथा वर जाण्याचा रस्ता असेल त्यांनी जाऊया। चला, आपण आलेलो आहोत पुष्कर सावित्री माता रोपवे आणि चला आपण जाऊया आता रोपवेकडे तिकीट काढण्यासाठी। या ठिकाणी वर पायी जाण्याची पण व्यवस्था आहे। जुन्या जेव्हा रोपवे नव्हतं तेव्हा इथून पायी जाण्याचा मार्ग पण आहे। या ठिकाणी रोपवे तिकीट काउंटर आहे आणि स्कॅन पण करू शकतात। पण इथं ऑनलाईन रोपवे पण तुम्ही बुक करू शकतात, हे स्कॅनर आहे। चला जाऊया, इकडं तिकीट काउंटर आहे, तिथून तिकीट वगैरे काढूया आणि जाऊया रोपवेकडे। आपण तिकीट काढले रोपवेचं 180 रुपये अपडाऊन आहे म्हणे। चला, आणि इकडं आले तर सोबत कॅश ठेवा। ऑनलाईनची फार या ठिकाणी अवघड कार्यक्रम आहे थोडा, आणि आम्ही काढताना इथे लेडीज होते, त्यांच्याजवळ होती ऑनलाईन आणि कॅश काही नव्हते म्हणून प्रॉब्लेम होता, म्हणून मी सांगते तुम्हाला। इकडे आले पुष्करला तर सोबत कॅश बाळगा तुम्ही। मित्रांनो, आपण या रोपवर बसलेले आता आणि वर चाललेले आता हळूहळू शेवटच्या खाली शेवटच्या बॅलेन्ससाठी त्यांनी हे केलं सर। आपण एक बसलो मित्रांनो, हे चाललंय आपला रोपवे हळूहळू वर।
मित्रांनो हे आपला रोप हळूहळू वर चाललाय. शक्तिपीठापैकी एका शक्तिपीठाकडे आपण चाललेलो आहे. एकदम वर आहे. जसे की सप्तशृंगी आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणे राजस्थान मधलं हे एक आहे पुष्कर मधलं. तिथं पण रोपवे आहे, पण ते रोपवे वेगळ्या पद्धतीचं आहे. हा खरा रोपवे म्हणू शकतो आपण, पुष्कर सावित्री माता रोपवे. मित्रांनो आपण आलो वर आता, आणि हे समोर आहे मंदिर. इकडं श्री सावित्री माता मंदिर. सध्या 2 वाजेपर्यंत बंद आहे, म्हणून बंद आहे सध्या मंदिर. आणि इथून तुम्हाला खाली दाखवत आहे, हे आहे पुष्कर शहर. हे संपूर्ण तुम्हाला दिसत आहे. आणि यात खाली हे तुम्हाला तलाव दिसत आहे बघा. इथेच आपण या ठिकाणी स्नान करा म्हणतात, पण आपण या ठिकाणी हातपाय वगैरे धुतले होते बघा. हे दिसत आहे तुम्हाला. थंडी असल्यामुळं, नाही तर अन्यथा आपण या ठिकाणी स्नान केलं असतं. आता 2 ला अजून 5 मिनिटं बाकी आहेत. बरोबर 2 वाजता मंदिर उघडत. शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ श्री माता सावित्री. बघायला गेलं तर बरोबर 2 वाजता मंदिर हे उघडलं दर्शनासाठी. हे आहे मंदिर बघा. आणि आतमध्ये मोबाईल काही घेऊन जाण्यासाठी मनाई, व्हिडिओ वगैरे काढायचं नाही म्हणे. आणि असा हा बाहेरचं दृश्य. दिसत आहे आपल्याला पुष्कर शहर, रोपवे. आपल्या पाठीमाग देवीचं मंदिर सावित्रीबाई. मागे मित्रांनो मंदिर आहे. चला मित्रांनो, आपण देवीचं दर्शन घेतलं. त्याच्या आधी आपण ब्रह्मादेवाचं पण दर्शन घेतलं. आणि आता या मार्केटमधून आपण निघालोय आपल्या परतीच्या प्रवासाला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय, हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.